हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाणी किचन चॅनलमध्ये. चला तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन जेवणाची खरी शान असलेला चमचमीत आणि झणझणीत काळा मसाला किंवा काळं वाटण. हे वाटण आपण फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस ठेवू शकता. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. 3 कांदे घेतलेले आहेत मी आणि ते कांदे गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. एकदम काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आणि खोबरंसुद्धा घेतलेले आहे, बघू शकतात 1 वाटी खोबरं आहे. ते खोबरंसुद्धा एकदम काळा रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे चूल असली तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा भाजू शकतात, कारण असं भाजलेल्या कांदा किंवा खोबरं याची चव भन्नाट अशी लागते आणि मसाल्याला कलरही खूप छान येतो. बघू शकता तर इथे खोबरं आणि कांदा अशा प्रकारे छान असं भाजून घ्यायचं आहे. हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर सुद्धा करून ठेवू शकता. वाटण तयार असलं तर भाज्या झटपट बनवून तयार होतात. आणि मी जे साहित्य घेतलेलं आहे यामध्ये किमान 3 ते 4 वेळेस भाज्या होतील इतपत हे प्रमाण आहे. चला तर इथे खोबरं आणि कांदा छान असं भाजून झालेला आहे. बघा तर खोबऱ्याला खूप छान असा कलर आलेला आहे. या वाटणाने भाजीला अगदी हॉटेलसारखीच चमचमीत अशी चव येते. व्यवस्थित असं खोबरं भाजलं गेलेलं आहे आणि कांदासुद्धा खूप छान भाजला गेलेला आहे. आता तर आपण हे खोबरं आणि कांदा वेगळ्या साईडला काढून घेऊया. थोडं मध्यमपेक्षाही कमी आचेवर जर का भाजू दिलं तर आतमधून कांदेसुद्धा व्यवस्थित भाजले जातात आणि खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजलं जातं. जास्त मोठ्या फ्लेमवरती हे भाजायचं नाही, त्याने काय होतं तर वरतूनच काळा कलर येतो आणि आतमधून कच्चंच राहतं. त्यासाठी एकदम कमी फ्लेमवरतीच सगळे हे कांदे, खोबरं आणि लसण घेतलेलं आहे मी 1 गाठा, तो सुद्धा इथे गॅसवरतीच भाजून घेतलेला आहे. चला तर छोटी वाटी आहे, त्यासाठी इथे काही मसाले घेतलेले आहे. आणखी परत 1.5 वाटी मी इथे मसाले घेतलेले आहे आणि खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत. इथे मी घेतलेले आहेत दगडफूल, जावेत्री, चक्रफूल, दालचिनी, 4 लवंग आहे, 4 काळे मिरे आणि 2 तेजपान आहेत. 1 छोटी वाटी तीळ आहेत. चला तर इथे धणे घेतलेले होते, ते धण्यावरती थोडं तेल टाकून धणे छान असे लालसर भाजून घ्यायचे आहे. आणि यात घेतलेले सगळे खडे मसाले ते सुद्धा एकदम मंद आचेवरती छान असे लालसर कलर येईपर्यंत हलके हलके भाजून घ्यायचे आहे. छान असे धणे भाजले गेले, लालसर कलर आला, त्यामध्ये आता आपले 1 छोटी वाटी जे तीळ होते ते घेतलेले आहे. तुम्ही खसखससुद्धा वापरू शकता यामध्ये. आता छान मसाले भाजले गेलेले आहेत, ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि हे जे मसाले आहेत हे आता थंड होऊ द्यायचे आहे. बघा तर किती सुंदर असा कलर आलेला आहे मसाल्यांना. इथे धणे, तीळ वगैरे टाकून छान भाजला गेलेला आहे. खोबरंसुद्धा छान मागून पुढून छान भाजला गेलेला आहे. 3 कांदे आणि इथे लसूणसुद्धा व्यवस्थित छान असा या मसाल्यांना कलर आलेला आहे. चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे भाजलेले 3 कांदे आणि आपला लसणाचा गाठा होता तो सुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे. मिक्सरच्या साहाय्याने वाटून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर पाटा असला तर पाट्यावर सुद्धा वाटू शकतात, कारण पाट्याची जी चव असते ना ती अप्रतिम असते. माझ्याकडे नव्हता म्हणून मी मिक्सरमध्येच हा मसाला वाटून ठेवत असते. चला तर कांदे आणि लसूण तिथे बारीक केला की खोबऱ्याचे बारीक बारीक काप करायचे आणि ते सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा तर, कारण आपण सगळे मसाले एकत्र टाकले तर ते व्यवस्थित बारीक होत नाही. खोबरंसुद्धा इथे छान असं बारीक झालेलं आहे. आता यामध्ये आपण राहिलेले जे खडे मसाले वगैरे होते, धणे वगैरे, ते सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा मिक्सरमध्ये पाणी न घालता पहिले अगोदर वाटून घ्यायचं आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकत एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटणाचं वाटून घ्यायचं आहे. चला तर मैत्रिणींनो, आपला चमचमीत आणि सुवासिक काळा मसाला आता इथे तयार आहे. जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते तयार आहे. हे वाटण तुम्ही चिकन भाजी, मटणाचा रस्सा किंवा झटपट बनणारे पातोड्याची भाजी या भाज्यांसाठी वापरू शकतात. सध्या तरी मला शेवभाजी बनवायची आहे, त्यासाठीच मी हा काळ्या मसाल्याचं वाटण तयार केलेलं आहे.
तर हे काळ्या मसाल्याचं वाटण तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू